दादा, तो झेंडा कोणाचा आहे? मुघलांचा. मग आपण आपल्या झेंडाखाली का नाही लढत? शिवबा, त्यासाठी स्वराज्य लागतं. आणि स्वराज्यासाठी काय लागतं? विद्रोह. मगरूर हुकमांना कळू द्या, मराठे मातीत गाडले जात नाही, ते मातीत पेरले जातात. पारिजातकाचं झाड दारात असलं तरी प्राजक्ता दुसऱ्याच अंगणी पडत असते. तुम्ही आमच्या दारी हळदी पुरतेच, अंगण स्वराज्याचं. शाहजी के दोनों बेटों ने बीजापुर की सेनाओं को बुरी तरह झंझोड़ा है। हाथ में लाठी और तेवर तलवार के, लाठी से धर्म बचाओगे? धर्म की रक्षा ही शंभू का धर्म है। घुट्टी में अकड़ तो खूब पिलाई है आपने अपने साहबजादों को। अकड़ तोड़ने का नुस्खा हम भी जानते हैं। अगर तराजू में एक तरफ अफजल हो, दूसरी तरफ दुनिया के सारे सुरमा हो, और खुदा से भी पूछा जाए किसका पलड़ा भारी, तो पूरी कायनात से एक ही आवाज आएगी, अफजल, अफजल, अफजल। सिवा को उसके बाप की तरह बेड़ियों में घसीट के लाना है या अल्लाह के पास पहुंचाना है। शिकार जब तक नजरों के सामने है, तीर चला देना चाहिए। कधी मुघल, कधी आदिलशाही, या सगळ्या पातशाहींच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही. आई भवानीच्या नावानं आम्ही जगलो तर निस्ता आमच्याच कोंबड्यात दिवा लागन, पण परत तू जर जगलास ना, मराठ्यांच्या झोपड्यांमध्ये बी दिवाळी साजरी. कल सिवा इस पिंजरे में होगा, जिंदा या मुर्दा। आम्हाला खानाचं मस्तक पाहिजे शिवबा. आओ सिवा। हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. गाईज, जस्ट आपण ट्रेलर बघितला आणि भाई मूवी एवढी अफलातून व्हायरल झाली. आणि मला भाई असं वाटतं ना की ही मूवी व्हायरल झाली ना, तर जसा ट्रेलर आहे ना भाई, क्रेझी वाटला. ट्रेलर एकदम भारी आहे भाई, एकदम फुल एवढा भारी ट्रेलर आहे. तर विचार करा भाई, पिक्चर किती भारी असेल. पिक्चर नक्की बघणार भाई मी. भाई विचार करा, जर ट्रेलरच एवढा भारी आहे तर पिक्चर काय असेल. म्हणजे अफलातून व्हायरल झाला हा. आणि कसं माहिती का, ह्याच्यात मला ना भाई सगळ्यांचे रोल आवडले, आणि म्हणजे सगळ्यात जास्त रोल रितेश दादाचे आवडले. कारण जे ते काम केले ना त्यांनी भाई, शिवाजी महाराजांचा रोल केला ना भाई, सोपं नाही, अवघड आहे. आणि भाई म्हणजे विचार करा, त्यावेळी महाराजांनी अफजल खानाशी कसा युद्ध केला असेल. आणि म्हणजे तो होता एवढा आवाढव्य, आणि आपल्याकडे मुठभर सेना होती मराठ्यांची, आणि ते लोक म्हणजे लाखात करोडोंमध्ये आले होते इकडे. आणि त्यांनी भाई पूर्ण मराठ्यांना संपवायचा विचार केला होता, पण महाराजांनी भाई केलं होतं त्यावेळी. आणि विचार करा, या मूवीमध्ये अफजल खान एवढा खतरनाक वाटतोय, म्हणजे तो एवढा आवडव्य महाराज त्याच्यासमोर छोटे वाटतात. आणि विचार करा, रिअल लाईफमध्ये जेव्हा ते असं घडलं होतं, ज्यावेळी महाराजांनी त्याला मारला होता, त्याला फाडला होता, त्यावेळी विचार करा महाराजांमध्ये काय हिंमत असेल. म्हणजे की होऊ शकत नव्हतं, पण महाराजांनी ते करून दाखवलं. जे अशक्य आहे ते शक्य केलं होतं. डोक्यानेचा म्हणजे युतीचा आणि शक्तीचा दोन्हीचा त्यांनी वापर केला होता, आणि भाई अफजल खानाला ठार केलं होतं. आणि तेच या पिक्चरमध्ये दाखवतात. पण भाई हा पिक्चर एकदम क्रेझी वाटतोय, आणि भाई मी हा पिक्चर फुल बघणार भाई, महाराजांच्यासाठी. आणि याच्यामध्ये शाहू महाराजांना दाखवलं आहे, बडी बेगम, सईबाई आहेत, संभाजी महाराज म्हणजे लहानच आहेत, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे महाराजांचा मोठा भाऊ पण संभाजी महाराज त्यांचं नाव होतं. त्यांचा
पण म्हणजे आहे ते. आणि बाळ संभाजी म्हणजे शिवाजी महाराजांचे पुत्र त्यांच्याबद्दल पण थोडंफार मूवीमध्ये दाखवलं आहे. तर भाई मूवी तर भाई मला वाटते खूप चांगली असणार आहे. ट्रेलरवरनं समजते भाई, ट्रेलरच काय भारी वाटतं एकदम भाई. तर मी भाई ही मूवी बघणार आहे आणि बघूया याच्यामध्ये काय काय असणार आहे. या मूवीमध्ये भाई मला ना भाई सगळ्यात जास्त म्हणजे ज्याची ॲक्टिंग आवडली असेल ना तर तो रितेश दादा आहे भाई. रितेश दादांनी काय ॲक्टिंग केली म्हणजे महाराजांसारखं दिसणं, त्यांच्यासारखं वागणं, त्यांच्यासारखं रूप घेणं हे सोपं नाही आहे आणि ते रितेश दादांनी करून दाखवलं. आणि त्यांच्यासोबतच म्हणजे रितेश दादांची जी वाईफ आहे त्याने सईबाईंचं काम केलं आहे ते पण खूप चांगलं वाटलं. आणि म्हणजे त्यांना जास्त दाखवलं नाही आहे मूवीमध्ये, थोडं थोडं दाखवलं आणि नंतरला म्हणजे निधनच दाखवलं म्हणजे सईबाईंजवळ. म्हणजे त्यावेळी ते सत्य घटना होती की अफजल खानाचं जेव्हा ती मोहीम चालू होती त्यावेळी सईबाईंचा मृत्यू झाला होता. तर ती गोष्ट खरी होती. आणि म्हणजे ते अजून मला सगळ्यात जास्त जर बोललं असेल कोणाची ॲक्टिंग म्हणजे रितेश दादानंतर तर अभिषेक बच्चन. संभाजी महाराजांचं म्हणजे हे केलं आहे. पण भाई एवढं खतरनाक सीन्स दाखवलेत ना त्याच्यात. म्हणजे फर्स्ट स्टार्टिंगला ज्यावेळी म्हणजे पूर्ण मारताना नंतरला चांगले सीन्स दाखवलेत. काठीवरून मारत होते, लाठी वगैरे घेऊन घाबरवत होते. आणि नंतरला अफजल खानने त्यांना मारलं. आणि अफजल खान म्हणजे संजय दत्तची पण भूमिका खूप चांगली त्यांची पण, त्यांनी पण खूप मेहनत घेतली. आणि भाई म्हणजे ते अफजल खानसारखे अवाढव्य वाटतात होतं म्हणजे थोडंफार तरी ते डेंजरस वाटतात भाई त्याच्यामुळे. आणि संजय दत्त त्यांनी पण खूप कष्ट घेतले असतील याच्यासाठी. आणि परत बडी बेगम म्हणजे विद्या बालन त्यांचं पण भाई खतरनाक वाटते. म्हणजे डेअरिंग म्हणजे असं बोलणं बिलणं पद्धत वगैरे त्याची भाई खूप क्रेझी वाटते. आणि तेच म्हणजे डेंजरस वाटते. आणि भाई सगळ्यात डेंजर जर असेल ना कोणी तर रितेश दादा आहे भाई. काय ॲक्टिंग केली. आणि भाई ज्यावेळी ते कोणतरी त्या मला ते आठवत नाही पण ज्यावेळी ते दरवाजा तोडून जातात ना जावळीच्या वरती जेव्हा राज्य करतात भाई ती एंट्री काय खतरनाक एंट्री दाखवली भाई. ते आत जातात भाई फुल रापसाप कापतात भाई. ती एंट्रीच भाई खतरनाक आहे. म्हणजे त्यावेळी महाराजांनी किती कष्ट घेतले असतील हे फक्त त्या मूवीमधनं दाखवतात. मूवी खूप बेस्ट आहे. आणि विचार करा महाराजांनी त्यावेळी आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्या सुखासाठी काय काय केलं आहे भाई. अशा महाराजांना माझा मानाचा मुजरा.